नमस्कार. आज आपण एका खरं तर खूप गंभीर विषयावर बोलणार आहोत. भारतात सायबर फसवणूक खूप वाढते आहे. आकडेवारी पाहिली तर म्हणजे धक्कादायक आहे. आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या 9 महिन्यातच एप्रिल ते डिसेंबर 2024 सायबर गुन्ह्यांमुळे 107 कोटी रुपयांहून जास्त नुकसान झालंय. आणि विचार करा, गेल्या फक्त एका दशकात अशा केसेसमध्ये जवळपास 10 पट वाढ झाली आहे. आपल्याकडे ना या विषयावरचे काही महत्वाचे लेख आहेत, काही संशोधन अहवाल पण आहेत. तर या माहितीच्या आधारे ही जी वाढणारी समस्या आहे तिचं नेमकं स्वरूप काय आहे आणि त्यावर काय उपाय केले जातायत हे जरा सविस्तर बघूया. हो, नक्कीच. आणि हे खरे की सायबर गुन्हेगार सतत नवनवीन पद्धती शोधतायत. जास्त हुशार झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. ते फक्त टेक्नॉलॉजी नाही वापरत, तर लोकांची मानसिकता, त्यांची भीती किंवा कधीकधी लोभ याचा पण फायदा घेतात. पण त्याचवेळी हे महत्वाचं आहे की आपलं सरकार, पोलीस यंत्रणा, बँका हे सगळे सुद्धा आता जास्त सक्रिय झालेत, याला तोंड द्यायला तयार होत आहेत. काही फसवणुकीचे प्रकार तर ऐकूनच भीती वाटते. उदाहरणार्थ डिजिटल अरेस्ट, म्हणजे सरकारी अधिकारी असल्याचं भासवून लोकांना धमकावलं जातं. खोट्या केसेसची भीती दाखवून पैसे उकळले जातात. हो, आणि हे खूप वाढलंय अलीकडे. हो. किंवा मग त्या खोट्या गुंतवणुकीच्या योजना जास्त परतावा देऊ असं सांगून लोकांना अडकवतात. हो ना. एका रिपोर्टनुसार तर अशा स्कीम्समधनं जवळपास 3,216 कोटी रुपये लोकांचे गेलेत. आणि आता हे नवीन पण ऐकलंय, व्हॉट्सॲप इमेज स्कॅम, म्हणजे एका इमेज फाईलमधनं मालवेअर येतो म्हणे फोनमध्ये. बरोबर. हे दिवसेंदिवस अजून म्हणजे काय म्हणतात त्याला, सोफिस्टिकेटेड होत चाललंय. पण या सगळ्या प्रकारांमध्ये ना एक कॉमन गोष्ट दिसते. आधी लोकांचा विश्वास जिंकला जातो, त्यांची गरज ओळखली जाते, भावनिक किंवा आर्थिक, आणि मग तंत्रज्ञानाचा गैरवापर करून त्यांना फसवलं जातं. काही टोळ्या तर आंतरराष्ट्रीय आहेत. ते आपली ओळख लपवण्यासाठी एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन, व्हर्च्युअल नंबर्स असं सगळं वापरतात. त्यामुळे त्यांना ट्रॅक करणं, पकडणं खूप अवघड होतं. हा फक्त तांत्रिक गुन्हा नाहीये, हा एक प्रकारे मानसिक हल्ला पण आहे. अगदी. आणि नुकत्याच घडलेल्या काही घटना पण आहेत ज्या हे गांभीर्य दाखवतात. जसं की रामलल्ला प्रसाद वाटपाच्या नावाखाली झालेला तो घोटाळा, 3.85 कोटींचा. हो, ऐकलं होतं. आणि बंगळुरूमधल्या एका जोडप्याला डिजिटल अरेस्टमध्ये फसवलं. तब्बल 4.79 कोटी रुपये गेले त्यांचे. म्हणजे यावरून कळतं की कोणीही कितीही सावध असलं तरी फसू शकतं. हो, अगदी. या घटनांवरून सायबर गुन्ह्यांची व्याप्ती कळते आणि सामान्य माणसावर त्याचा किती गंभीर परिणाम होतो हे दिसतं. पण याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर याविरुद्ध लढण्यासाठी सरकारी पातळीवर खूप प्रयत्न सुरू आहेत, हे पण महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल आहे cybercrime.gov.in आणि 1930 ही हेल्पलाईन पण आहे. अच्छा, म्हणजे तक्रार लगेच करता येते. हो, आणि यामुळे लोकांना त्वरित मदत मिळते. फसवणूक झालेले पैसे थांबवण्यात किंवा काही प्रमाणात परत मिळवण्यात यश आलंय. आत्तापर्यंत अंदाजे 4,386 कोटी रुपये वाचवण्यात आलेत, असं आकडेवारी सांगते. ही खूप मोठी गोष्ट आहे. याशिवाय अजून एक गोष्ट म्हणजे सस्पेक्ट रजिस्ट्री, म्हणजे संशयित व्यक्ती, त्यांचे मोबाईल नंबर, बँक खाती यांची माहिती एकत्र केली जाते. रिझर्व्ह बँकेने पण डिजिटल पेमेंटसाठी नियम अधिक कडक केले आहेत. आणि NPCI म्हणजे जी आपली UPI प्रणाली चालवते, त्यांनी सुद्धा काही सुरक्षा उपाय आणलेत. जसं की डिव्हाइस बाइंडिंग, म्हणजे तुमच्या रजिस्टर्ड फोनवरूनच व्यवहार करता येतो, किंवा व्यवहारांवर मर्यादा घातल्यात. आणि म्यूल हंटर नावाचं एक AI टूल पण वापरलं जात आहे. म्यूल हंटर ते काय करतं? ते संशयास्पद खाती शोधतं. म्हणजे जिथे फसवणुकीचे पैसे वळवले जातात ना, ती खाती ओळखायला मदत करतं. त्याचबरोबर CERT-IN नावाची संस्था आहे, इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. ते सतत संभाव्य धोक्यांविषयी सूचना देत असतात. अच्छा, म्हणजे बरीच यंत्रणा कामाला लागली आहे. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? सायबर फसवणूक मोठी समस्या आहे, ती वाढतेय, तिचं स्वरूप बदलतंय हे नक्की. गुन्हेगार एक पाऊल पुढे टाकायचा प्रयत्न करतायत, पण त्याचबरोबर संरक्षणाची साधनं, यंत्रणा याही विकसित होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नागरिकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. काही संशयास्पद वाटलं की लगेच रिपोर्ट करणं महत्त्वाचं आहे. आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की सायबर गुन्हेगार जरी नवनवीन युक्त्या शोधत असले तरी त्यांच्या विरुद्ध लढायला आपल्या यंत्रणा पण सज्ज होत आहेत. पोलीस, बँका, सरकार सगळे मिळून काम करत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, पण माहिती ठेवणं, सावध राहणं आणि वेळ पडल्यास तक्रार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे
तंत्रज्ञान हे बघा, दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर जसा फसवणुकीसाठी होतोय तसाच तो संरक्षणासाठीही खूप प्रभावीपणे करता येतोय. AI सारख्या प्रणाली आता फसवणूक ओळखायला मदत करतायत, पण तरीही कोणतीच सिस्टीम 100% सुरक्षित नसते. सर्वात मोठी सुरक्षा ती आपल्या स्वतःच्या हातात आहे. आपल्या डिजिटल सवयी, आपली जागरूकता यातच खरी सुरक्षा आहे. आजच्या चर्चेनंतर प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपण स्वतः डिजिटल जगात वावरताना किती सुरक्षित आहोत? आणि आपल्या सवयी अधिक सुरक्षित करण्यासाठी आपण अजून काय करू शकतो?